तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळी मजेत ना. आता आपल्याला भेटली होती एक मस्त रांगोळीची ऑर्डर, तर आपण गेलो होतो रांगोळीला आणि तिथं मस्त पंगत बसली होती. तर आधी पंगतीत बसून जेवण वगैरे करून घेतलं आणि रांगोळीचा पेपरच सर घरी विसरले होते, तर तो गेला. मी आधी घरी आलो, मस्तपैकी पेपर घेतला आणि मग निघालो आपण आता रांगोळी काढायला. पटकन रांगोळीचा पेपर घेतला आणि माहिती का तुम्हाला फनी सीन काय झालं होता? सरांनी गाडीला चावी तशीच विसरले होते. तर काय केलं मी, माझी गाडी राहू दिली आणि सरांची पेट्रोलची गाडी घेऊन गेलो. सरांना तर राग आला असेल बाबा, माहिती का. पण मग आम्हाला पण थोडी मजा मस्ती. आणि जिथं आम्ही रांगोळी काढायला गेलो ना, ती त्याचे लोक मस्त एकदम मस्त लोक होते ते. आणि मस्त की आम्ही आधी जागा वगैरे बघून घेतली की रांगोळी कुठं काढायची आहे. सेट वगैरे आम्ही बघत होतो, कारण की आम्हाला रात्रभर रांगोळी काढायची होती. तब्बल 8 तास आम्ही रांगोळी काढली माहिती काही. तुम्ही आता बघा मी काय करतो ते. आणि आधी तर आहे ना हा बोर्ड वाकडा होता, तर मस्तपैकी दोन्ही आर्टिस्ट लोकांनी, महान आर्टिस्ट लोकांनी ते रिपेअर केलं मस्तपैकी बिबाड वगैरे लावून. तर आणि मस्तपैकी त्यांच्या नावावर बसवलं. आणि हा एक मॅगी भाऊ होता. हा मॅगी भाऊ आम्हाला इतका एंटरटेन करत होता ना, मजा येत होती. मस्त आजी बाबांची पिक्चर होते जे सर घरी विसरले होते. आता हे लावायचं काम आहे आमचं. आता ते लावून घेतलं आणि लगेच सरांनी रांगोळी काढायला सुरुवात केली. कारण की सर बोलले काही टाइमपास बिमपास नाही करायचा. मग बाबो एवढी गर्दी ना होती तिथं, कारण की तिथं होतं रविकिरण महाराजांचं कीर्तन. तर मस्त सर कीर्तन करत होते. सर नाही कीर्तन करत होते, रविकिरण महाराज कीर्तन करत होते. आणि आम्ही ते ऐकत ऐकत मस्त आम्ही रांगोळी काढत होतो. आणि आम्हाला खूप मजा येत होती ती रांगोळी काढायला, कारण की आम्हाला रांगोळी काढायला आवडते. आहे आणि तुम्ही पण आम्हाला ऑर्डर करू शकता, ठीक आहे. नंबर आणि मी आणि प्रणव मस्तपैकी आम्ही बॅकग्राऊंड करत होतो आणि सत्यजित आणि उन्नती दिदी आणि सर मस्तपैकी फेस वगैरे करत होते. अजून आम्ही नवीन आहे ना, म्हणून आमचा तर दिवस एकदम भारी गेला होता. कारण की रांगोळीची ऑर्डर भेटली की सगळ्यांना खूप मजा येते. पण त्यात एक परिश्रमाची गोष्ट असते. किडे, एवढे किडे होते तिथं. आणि तिथे प्रणव मस्तपैकी ते किड्यांना हलवत होते, कारण की एक किडा रांगोळीवर बसला, रांगोळी पुन्हा मस्तपैकी बॅकग्राऊंडला आम्हाला खेळायला मजा येते. सगळ्यांसोबत खेळायला तर खूप मजा येते. आणि ते पण रांगोळीसोबत खेळायला तर मजा येते. आणि आमची तर हालत टाईट होऊन गेली होती. आमची पाठी एवढी दुखत होती बाप. तग्ग 2 वाजून गेले होते आणि आमची पाठी एवढी दुखत होती, तरी पण ती रांगोळी इनकम्प्लीट होती. पण सरांची तर बघा ॲटिट्यूड लेवल, सगळे ॲपलचे डब्बे वापरत आहेत. फोन नाही, ॲपलचे डब्बे, ॲपलचे. आणि एक डब्बा नाही येतो, डब्बे डब्बे डब्बे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करतो आणि पुढच्या व्लॉगमध्ये तुम्ही बाबांचा रिॲक्शन आणि आमच्या रांगोळीसोबत काय काय झालं ते नक्की बघा. तर चला, बाय बाय.